खरं तर या सामाजिक न्याय परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून आलेले सर्व माझे बांधव यांचं मी नागपूर नगरीमध्ये स्वागत करतो आणि विवेक विचार मंचाच्या माध्यमातून महेशजी पोहनेरकर, सागरजी शिंदे, सुनील किटकुरूजी, निलेशजी गद्रे अशा सर्व मान्यवर मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या सामाजिक न्याय परिषदेसाठी नागपूर शहराची आज या ठिकाणी निवड केली। खरं तर या सामाजिक न्याय परिषदेचा हेतू महाराष्ट्रभरामध्ये ज्या काही अनुसूचित जातीच्या वर्गामध्ये अडचणी आहेत, आमच्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली आहेत आणि या 75 वर्षामध्ये आमच्या देशाच्या स्वातंत्र्याचा प्रवास प्रगतीच्या दिशेने कितपत झाला, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या समाजाचा विकास त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरल विकासाच्या मापदंडांनी मोजता येणार नाही, तर त्या समाजाचा विकास मोजताना त्या समाजातील महिलांचा विकास किती झाला, सामाजिक व्यवस्था समता प्रतिष्ठापित करण्याच्या दिशेने किती पुढे पावले गेली, अशा सर्वार्थानं इथल्या सामाजिक समस्यांचा जर आम्ही अभ्यास केला तर बंधूंनो आणि भगिनींनो, मला हे अत्यंत दुःखदपणाने या ठिकाणी मांडावंसं वाटतं की आमच्या स्वातंत्र्याला जरी 75 वर्ष झाली आणि अनेक सामाजिक संघटनांचे उगम आणि अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हा समाज पावलभर जरी पुढे गेला तरी मात्र वेदना या गोष्टीची आहे, दुःख या गोष्टीची आहे की समाजामध्ये हवी तशी समता अजूनही प्रस्थापित झालेली नाही। समाजातल्या ज्या धुरीणांनी समता प्रतिष्ठापित करण्यासाठी जो पुढाकार घेणं अपेक्षित होतं, जे आवश्यक होतं, ते अत्यंत कष्टाने मला या ठिकाणी मांडावंसं वाटते की व्यक्ती म्हणून अनेक ठिकाणी व्यक्ती जिंकले असतील, संघटना म्हणून अनेक ठिकाणी संघटना जिंकले असतील, पावलभर शतक पावलं पुढे गेले असतील, परंतु समाज म्हणून दुर्दैवानं आम्ही त्या अद्यापही रेषेपर्यंत पोहोचलेलो नाही। म्हणजे भोरमध्ये जर एखाद्या बौद्ध समाजाच्या युवकाची हत्या होणार असेल तर त्यामागे एखाद्या मराठा समाजाचं किंवा त्या ऑनर किलिंगचा संबंध असेल, एखाद्या जालनासारख्या माझ्या मातंग समाजाच्या कन्व्हर्टेड भगिनीची हत्या होणार असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या मुस्लिम युवकाचा हात असेल, शोषण असेल, अमरावतीमध्ये नितेश मेश्रामची हत्या होणार असेल तर त्या ठिकाणी पोलिसांच्या पोलीस कस्टडीचा किंवा न्यायालयीन कस्टडीचा दोष असेल, किंवा मग काल परवा मी ज्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावतीला जाऊन आलो तिथे एका 14 वर्षाच्या पोरीची बलात्कार करून निर्मम हत्या होणार असेल, किंवा तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा हा समाज असेल किंवा मग तशी समाज व्यवस्था असेल, तर बंधू आणि भगिनींनो, आम्ही समाज म्हणून समता प्रतिष्ठापित करण्याच्या दृष्टीने किंवा या देशाच्या विकासाच्या प्रगतीमध्ये आमचं योगदान किती आहे त्याचं मूल्यमापन करण्याची जर वेळ आली तर मला असं वाटतं त्याचं आत्मचिंतन करावं लागेल। आम्हाला अजूनही बऱ्याच अंशानं बऱ्याच अर्थानं पुढे जायचं आहे। एकीकडं हे मला म्हणताना कुठलीही कमतरता वाटत नाही की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस 4 पावलं पुढे टाकतात, किंवा केंद्रातले मंत्री म्हणून या शहराचे खासदार म्हणून गडकरी साहेब सामाजिक समता प्रतिष्ठापित करण्याच्या दृष्टीने 4 पावलं पुढे टाकतात, परंतु त्याच वेळेला समाज म्हणून आम्ही मात्र आपसामध्ये लढण्याची आमची स्पर्धा सुरू झालेली आहे। अनुसूचित जाती वर्गामध्ये 49 जाती आहेत, सुभाषजी 56, 59, चला सगळ्यांचा अभ्यास चांगला आहे। अनुसूचित जमातीमध्ये किती जाती आहेत? 49 जाती आहेत, 2 डील स्टेट झाले, आता 45 राहिलेले आहेत। परंतु अजूनही जेव्हा आम्ही
अनुसूचित जाती किंवा जमाती आयोग म्हणून काम करतो, आदिवासी फासे पारधी बांधवांमध्ये काम करतो, आम्ही समाजातल्या अनेक घटकांमध्ये काम करतो, आम्ही कुठे वाल्मिकी समाजामध्ये काम करतो, आम्ही कुठे मातंग बांधवांमध्ये काम करतो, आम्ही कुठे नवबौद्धांमध्ये महार समाजामध्ये किंवा कुठे आम्ही चर्मकार समाजामध्ये काम करतो, अशा सर्व वेळेला आमची मने सुन्न होऊन जातात. समाज म्हणून आम्ही अजूनही किती पावलं पुढे गेलो पाहिजे याचे इव्हॅल्युएशन करताना, याचं मूल्यमापन मांडताना आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. कधी शासन 2 पावलं पुढे टाकतं, कधी प्रशासन 4 पावलं मागे जातं. परंतु या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने जर आम्हाला खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रतिष्ठापना करायची असेल, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार खऱ्या अर्थानं ज्या संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या 140 लोकसंख्येच्या मनामध्ये कोंबवला गेला असेल, तो प्रतिष्ठापित करण्याच्या दृष्टीनं आम्हाला समाज म्हणून आमच्यातल्या दऱ्या कमी करत पुढे जावं लागेल. कारण अडचण अशी आहे, आमच्यातल्या दऱ्याच अजून कमी होत नाहीये. कोणताही मोठा भाऊ आपल्या लहान भावाचा हात घेऊन त्याला प्रवास करताना चालवायला शिकवत नाहीये. कोणताही लहान भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या मनस्थितीत नाहीये. ही संबंध अवस्था, ही समाजावस्था बदलण्याच्या दृष्टीने देखील आमची पावलं पुढे जात आहेत का, याचं चिंतन मांडण्याची गरज या सभागृहातल्या आणि महाराष्ट्रभरातल्या माझ्या सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये ज्या दिवशी खऱ्या अर्थानं जागृत होईल, मला असं वाटते खऱ्या अर्थानं त्या दिवशी विवेक विचार मंच, त्या दिवशी महेशजी, त्या दिवशी सागरजी आपण जिंकलेले असू. त्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार जिंकलेला दिसेल. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आम्हाला सर्वार्थाने या सगळ्या गोष्टींचं चिंतनही नुसतं मांडायचं नाहीये, तर आम्हाला जगण्याच्या प्रती त्या पद्धतीनं आश्वस्त व्हावं लागेल. आम्हाला त्या पद्धतीनं समाज म्हणून पुढे जाताना अशा पद्धतीची पावलं पुढे टाकावी लागतील, अशा पद्धतीचं चिंतन मांडावं लागेल. आम्हाला आमच्यातले हेवे दावे या ठिकाणी केंद्रीय मंत्री सन्माननीय आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आलेले आहेत. मी या सभागृहाला विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी उभं राहून जोरात टाळ्याच्या गजरामध्ये सन्माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करायचं आहे. ज्या पद्धतीनं निवळ नागपुरात नव्हे, संबंध महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये समरसतेचा आणि समतेचा विचार प्रतिष्ठापित करताना आदरणीय गडकरी साहेबांनी स्वतःला वाहून घेतलं. जाती, धर्म, पंथ, भाषा, भूषा, भोजन पद्धती याच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्याही पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून कवटाळून घेण्याचं कौशल्य ज्यांनी बाळगत या समाजामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सुरुवात देखील ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं या समाजासंबंध पेरण्याचं काम केलं, मी या सामाजिक न्याय परिषदेच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि मला बोलण्याची संधी दिली. मी आपले धन्यवाद करत या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय भीम.